फ्रेशर लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा विचारलं जातं ना, व्हॉट आर दी 4 पिलर्स ऑफ ओओपी, तेव्हा पुस्तकी डेफिनेशन पाठ करून भोकंपट्टी सांगण्यापेक्षा मी जे 4 वेगळे एक्झाम्पल सांगतोय हे डायरेक्टली त्यांना सांगून टाका. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे एनकॅप्सुलेशन. याचा साधा अर्थ समजून घ्या. डेटा सुरक्षित ठेवणे आणि तो एकत्र बांधून ठेवणे. जसं मेडिकलच्या दुकानात मिळणारी कॅप्सूल असते ना, ज्यात मल्टिपल कंटेंट तिच्यात सुरक्षित बंद केलेला असतो. अगदी तसंच कोडिंग मध्ये आपण डेटा बाहेरच्या लोकांनी बिघडू नये म्हणून त्याला एका क्लासमध्ये सुरक्षित पॅक करून ठेवतो. दुसरा प्रकार म्हणजे इनहेरिटन्स. याचा साधा सोपा अर्थ म्हणजे वारसा मिळणे किंवा गोष्टी पुन्हा पुन्हा वापरणे. जशी वडिलांची जमीन किंवा घर मुलाला वारसा हक्काने सहज मिळतं ना, अगदी तसंच आपण आधीच लिहिलेला कोड पुन्हा पुन्हा न लिहिता नव्या कामासाठी तोच जुना कोड रियूज करू शकतो. यामुळे आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते. तिसरा प्रकार म्हणजे पॉलिमॉर्फिझम. याचा अर्थ आहे एकच माणूस पण त्याची वेगवेगळी रूपं. जसं की तुम्ही घरात असताना मुलगा किंवा मुलगी म्हणून वागता, मित्रांमध्ये गेलात मित्र बनता आणि ऑफिस किंवा कॉलेजमध्ये गेलात की स्टुडंट किंवा एम्प्लॉई बनता. माणूस तुम्ही एकच आहात पण जागेनुसार तुमचं रूप बदलतं. कोडिंग मध्ये सुद्धा एकाच नावाने आपण परिस्थितीनुसार वेगवेगळी कामं करून घेऊ शकतो. आता चौथा प्रकार ऍब्स्ट्रॅक्शन. याचा अर्थ असा होतो काम कसं होतंय ते लपवून ठेवायचं, फक्त कामाची महत्वाची गोष्टच दाखवायची. जसं की जेव्हा आपण बाईक चालवतो तेव्हा आपण फक्त किक मारतो किंवा गिअर टाकतो. इंजिनच्या आत पेट्रोल कसं जळतंय, पिस्टन कसं हलतंय या डोकेदुखीशी आपला काहीच संबंध नसतो. मित्रांनो, कोडिंग मध्ये सुद्धा मागची सगळी गुंतागुंत लपवून युजरला फक्त गरजेचे बटन्स दाखवणे म्हणजेच काय, ऍब्स्ट्रॅक्शन. थोडक्यात काय, तर पहिला प्रकार डेटा लपवतो, दुसरा कोड वाचवतो, तिसरा रूप बदलतो आणि चौथा कॉम्प्लेक्सिटी लपवतो.